ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी आणि गहू बाजाराची माहिती घेणार आहोत. सोयाबीन बाजारात काहीशी वाढ झाली आहे. सोयाबीनला उठाव चांगला आहे, तर बाजारातील आवक कमी आहे. त्यामुळे प्रमुख सोयाबीन बाजारात आज दरात काहीशी वाढ पाहायला मिळाली. बहुतांश बाजारात 200 ते 250 रुपयांची दरात वाढ झाली आहे. राज्यातील प्रमुख सोयाबीन बाजारात सरासरी प्रति क्विंटल 5,500 ते 6,000 रुपयांच्या दरम्यान सोयाबीनचे व्यवहार झाले. सोयाबीनला उठाव कायम राहील अशी शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव पुढील काही दिवस टिकून राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. कापूस बाजारात कापसाचे दर टिकून आहेत. बाजारातील आवकही खूपच कमी आहे. त्यामुळे कापसाला उठाव कमी असल्याने दर मागील काही आठवड्यापासून कायम आहेत. देशातील प्रमुख बाजारात कापसाला सरासरी प्रति क्विंटल 8,200 ते 8,700 रुपयांचा दर मिळतोय, तर राज्यातील प्रमुख बाजारात याच दरम्यान दर मिळत आहेत. कापसाचा उठाव टिकून आहे, त्यामुळे दरही मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत. पुढील काळातही उठाव राहील, त्यामुळे कापसाचे दर पुढील काळातही कायम राहतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशात गव्हाची कापणी वेगात सुरू आहे, त्यामुळे गहू बाजारात आवकही वाढली आहे. त्यामुळे गव्हाच्या दरावर दबाव पाहायला मिळतोय. देशातील प्रमुख बाजारात गव्हाचे दर दबावात आहेत. केंद्र सरकारने नुकतीच 25 लाख टन गहू निर्यातीला परवानगी दिली आहे, परंतु त्यामुळे बाजाराला मोठा उठाव मिळण्याची शक्यता नाहीये. सध्या गव्हाला बाजारात प्रति क्विंटल सरासरी 2,300 ते 2,800 रुपयांपर्यंत दर मिळतोय. प्रमुख गहू उत्पादक राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसल्याने काहीशी उत्पादकता घटली आहे. काढणी सुरू असल्याने बाजारात पुढील काळात आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गव्हाच्या दरावर दबाव राहील अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. देशातील बाजारात तुरीचे दर स्थिर आहेत. मागील आठवड्यात तूर बाजारात चढ उतार दिसून आले होते. सध्या राज्यातील प्रमुख बाजारात तुरीची आवक कमी आहे, तर तुरीला उठाव चांगला आहे. परंतु तुरीचे दर मात्र हमीभावापेक्षा कमीच आहेत. तुरीला सध्या बाजारात सरासरी 7,300 ते 7,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. तुरीची आयातही सुरू आहे. तुरीचा भाव काही दिवस स्थिर राहू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून बाजरीची आवक स्थिरावली आहे, तर वाढत्या उन्हामुळे बाजरीची मागणीही काही प्रमाणात कमी झाली आहे. याचा परिणाम दरावरही दिसून येतोय. बाजरीला सध्या सरासरी 2,300 ते 3,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. बाजरीची बाजारातील आवक पुढील काही आठवडे चांगली राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बाजरीचे भाव सध्याच्या भाव पातळीच्या दरम्यान पुढील काही आठवडे राहू शकतात असा अंदाज बाजरी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.